मी अर्चना रक्षे, विदर्भ न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। चला तर जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातमीविषयी। अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी त्रिशंकू लढत आहे। वरून काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीही लढत दिसली असली तरी प्रहाराचे उमेदवार भूप यांनी मुख्य व्यक्तीत असल्याचे दोन्ही उमेदवारांकडे आव्हान उभे केले आहे। आपलं नाव? माझं नाव शेख अकबर आहे। मैं मुस्लिम कार्यकर्ता समाज सेवक हूँ। आज जो पोजीशन है हम 1 नंबर पे है। दिनेश बुक जो है वो रुग्ण सेवक है और 30 साल से 35 साल से वो लोगों की सेवा कर रहा था और कार्यकर्ता बन के काम किया उसने। दिनेश बुक ने आज पहली बार इस जिले के अंदर कार्यकर्ता खासदार बनेगा। जब कार्यकर्ता खासदार बनेगा तो कार्यकर्ता की इज्जत होगी। काल जी प्रहारची जनसैलाब रॅली जी निघाली आहे त्यानुसार लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की यावेळेस आपल्याला प्रहारला निवडून द्यायचं आहे, दिनेश बुक यांच्या सिट्टी चिन्हाला निवडून द्यायचं आहे। कारण कालचा जो जनसैलाब होता हा बिना पैशाचा होता। कोणीही पैसे न घेता कालच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि हे सर्व लोकांनी समजून घ्या। तुमचा विजय निश्चित आहे, सिट्टी येणार आहे म्हणजे येणार आहे। तर मी आलेली आहे इतवारामध्ये, तर आपण नागरिकांकडून जाणून घेऊया उद्याचं यांचं काय मत आहे, काय राय आहे। आपण या काकांकडून जाणून घेऊया काय प्रोसिजर आहे। कोणाला मत देणार? हमारा पंजाला मत देणार, पंजाला मत देणार, बळवंत वानखडे यांना मत देणार आहे। आणखी नहीं हमारे जो बच्चे बड़ा चालत नहीं थे, हमारे बच्चे बड़ा दिन बंद केला। तुम्हाला बच्चे कोणीच पाहिजे, आणखी काय राय आहे? पंजाब बच्चे बड़ा फक्त पंजा, उद्या पंजाला सोडते। पंजाला वोट देणार आहे। ते चांगला कार्य करत आहे, आम्ही त्यांचा वोट देणार आहे। काऊन पंजाला सोड देणार आहे का बरं असं? पंजाला का नवनीत राणा का नाही? नहीं ते आम्हाला नहीं चालत। का नाही चालत? आमचे बड़े लोग नहीं का ते नाही लागू राहिले त्याला वोट द्यायचा नाही। का बरं त्याचं काही केलं नाही काय केलं नाही? का बरं तुमची परेशानी काय? नाही काय केलं नाही। आमचे बड़े लोग आम्ही बड़े लोग मानते हे लागू का केलं म्हणजे तुमचं सर्वच या बरोबर तुम्हाला बळवंत वानखेडेला वोट द्यायचा आहे। बच्चू कडू को देंगे। चलो अच्छा, तो बच्चू कडू को देंगे, नवनीत राणा को नहीं देंगे, बळवंत वानखेडे को नहीं देंगे। बच्चू को हमारा बच्चू कडू को देंगे। आप किसको वोट देंगे? पंजा को देंगे, बळवंत वानखेडे को देंगे। और क्या कहना क्यों? चलो बळवंत वानखेडे को आप वोट देंगे। लोकसभा 2024ची सार्वत्रिक निवडणूक हा लोकशाहीचा महोत्सव आहे आणि यातूनच लोकशाही प्रगल्भ होत राहते आणि सत्ताधाऱ्यांनी मांडलेला जो उन्माद आहे हा उन्माद थांबवण्यासाठी दिनेश बुपसारखा एक सच्चा कार्यकर्ता, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी आवाज आणि शेवटच्या घटकाचा आवाज हा दिल्लीच्या दरबारी वाजला पाहिजे, खणखणला पाहिजे। याकरिता अमरावतीकरांनी निर्णय घेतला आहे की एक कार्यकर्ता म्हणून दिनेश बुकला आपल्याला पाठवायचा आहे। कल फक्त सिटी आहे, उद्या फक्त सिटी येणार आहे, सिटीच वाजला आहे। आणखी एकदा पूर्ण अमरावतीमध्ये तुमचं? मी ठाकरे गटाशी जोडलेला शिवसैनिक आहे आणि आजही प्रामाणिक आहे। उद्याही उद्या संध्याकाळपर्यंत दिनेश बुक सोबत आहे, पुन्हा ठाकरे सोबत राहील, मतदान झालं। आजपासूनच तुम्ही रात्रीपासून तेच तयारी चालू आहे? नाही उद्या 7 वाजता नंतर ठाकरेशी जोडलेला राहील वापस, पण मतदान संपूर्ण शिवसैनिक हे दिनेश बुबला करतील। म्हणजे ठाकरे गटाशी जोडलेले प्रत्येक शिवसैनिक हा दिनेश बुबला मतदान करणार आहे उद्या आणि विजय निश्चित होईल। तर तुमचं काय म्हणणं आहे? उद्याची सुट्टी आहे, आमची शिट्टी वाजणार आहे। सुट्टी आहे आणि शिट्टी वाजणार। उद्याची सुट्टी आहे, उद्याची सुट्टी आहे आणि आम्ही शिट्टी वाजणार आहे। आणि आमचा उमेदवार हा सर्वसामान्याचा उमेदवार आहे, सर्व पक्षी उमेदवार आहे। BJPचं समर्थन आहे, काँग्रेसचं समर्थन आहे, शिवसेनेचं समर्थन आहे, प्रहारचं समर्थन आहे आणि सरळ म्हटलं तर मोल मजूर काम करणाऱ्या शेतकरी वर्गात त्याचं समर्थन आहे। त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमची 1 लाखाच्या फरकानं सीट ती निवडून येणार। विश्वास आहे, विश्वास। शिवसैनिक या नात्याने मी सांगतो, शिवसैनिकांना दिनेश बुकच्या विजयाचे शिल्पकार व्हावं, विजयाचे साक्षीदार व्हावं आणि आपल्या विजय मिरवणुकीमध्ये दिनेश भाऊसोबत अभिमानानं सांगा की आम्ही शिवसैनिकाला निवडून आणलं। दिनेश भाऊ 1 लाखाच्या मतांना निवडून येणार आहेत, विश्वास आहे माझा। तर आपण ऐकलेलं आहे अमरावतीमध्ये सिटी येणार म्हणजे येणार। विदर्भ न्यूज अमरावती।